आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार सामाजिक कार्यकर्ते गजानन गारोळे यांनी दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला मुलाखत देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। मुलाखत देत असताना गजानन गारोळे यांनी सांगितलं की स्थानिक उमेदवार असायला हवा, बाहेरच्या उमेदवाराला मेहकर मतदारसंघातील लोक सहकार्य करत नाहीत। तर विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत, त्यामुळे मेहकर मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार निवडून येईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। सध्या मेहकर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या जनता जनार्दनांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत। या अगोदर काँग्रेसकडून इच्छुक असलेले अनंतराव वानखेडे यांची मुलाखत आपण घेतलेली आहे। त्यानंतर काल आपण भारत राष्ट्र समितीचे भैयासाहेब पाटील यांच्या प्रतिक्रियासुद्धा किंवा ते मेहकर मतदारसंघात इच्छुक आहेत या संदर्भात सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। आज आपण आलेलो आहोत मेहकर शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेले पाटलाचा वाडा या हॉटेलवर। पाटलाचा वाडा या हॉटेलचे संचालक मालक गजानन गारोळे साहेब यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये गेल्या 2 वर्षे काम केलेलं आहे। त्यांनी पक्षवाढीसाठी त्यावेळेस जिल्ह्यामध्ये मजबूत संघटन केले होते। गजानन गारोळे साहेब यांनी कोरोनाच्या काळात रुग्णांना मोफत जेवणाची व्यवस्था करून एक सामाजिक कार्य आपला म्हणजे गोरगरिबांसाठी केले होते। तर पत्रकार क्षेत्रात सुद्धा गजानन गारोळे साहेब यांचं चांगलं काम आहे। मेहकरची राजकीय दृष्ट्या त्यांना सर्व माहिती आहे। त्यामुळे आज आपण त्यांच्याशी मेहकर विधानसभेसंदर्भात थोडीफार चर्चा करू। गारोळे साहेब नमस्कार। नमस्कार। मेहकर विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत। महायुती, महाविकास आघाडी, रविकांत तुपकर साहेबांची तिसरी आघाडी, बहुजन वंचित आघाडी आणि काही अपक्ष असे सध्या प्रयत्न चालू आहेत। या संदर्भात आपलं काय मत आहे? सर्वप्रथम मी विदर्भ सत्यजितचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला मुलाखत देण्याच्या लायकीचं समजलं। मेहकर मतदारसंघाचा विचार केला तर मेहकर मतदारसंघाला सर्वप्रथम मेहकर मतदारसंघ कमी आणि प्रतापगड असं मानलं जातं। कारण गेल्या 40 वर्षापासून जाधव साहेबांची जी मेहकर मतदारसंघावर पकड आहे ती आजपर्यंत कोणीही कमी करण्याचं कोणात ताकद झाली नाही कोणत्याही पक्षात। आणि मेहकर मतदारसंघामध्ये आजच्या तारखेला उबाटा गटाकडून 12 लोक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। प्रॉपरचा माझ्या मताने तरी कुणीच नाही आहे। रविकांत तुपकरांची तिसरी आघाडी इथं चव्हाण मॅडम उर्फ गवई मॅडम यांच्या रूपानं इथं येत आहे। पण रविकांत तुपकर साहेबांचा जो पक्ष आहे त्याची इथे 10% सुद्धा ताकद नाही। त्यामुळे माझ्या मताने तरी जोपर्यंत आघाडीचा उमेदवार निश्चित होत नाही, उमेदवार कोण दिला जातो तोपर्यंत प्रतापगडाचंच इथे आज तरी हवा पाहायला वर्चस्व आहे। माझा दुसरा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीकडून स्थानिक उमेदवार द्यावा का बाहेरगावचा उमेदवार द्यावा याबद्दल तुमचं मत काय? उमेदवार लोकांनी बाहेरगावच्या उमेदवाराकडे कधी जावं, कधी त्याला बोलावं, तो आठवड्यातून 2 दिवस इथं पोहोचेल। प्रॉपरचा उमेदवार जर असेल तर त्याला आणखी जास्त मजबूत पकड राहील। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरपूर यश मिळालेले आहे। त्या प्रमाणात सत्ता असताना सुद्धा महायुतीला जास्त जागा महाराष्ट्रामध्ये आणता आल्या नाहीत। मग विधानसभेचं चित्र काय राहील? विधानसभेचं चित्र सुद्धा लोकसभेच्या चित्रासारखेच असेल।
पण मेहकरची परिस्थिती वगळून असं माझं मत आहे. कारण शेतकरी वर्ग पूर्णतः च्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं चित्र काय राहील? महायुती शेतकरी जो मजूर वर्ग आहे त्यांना खुश करण्यात पूर्णतः त्यांना अपयश आलेलं आहे. त्यामुळे माझ्या मते तरी जे लोकसभेत चित्र होतं तेच विधानसभेत राहील. पण मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की इथे खासदार जाधव साहेबांची पकड, आमदार रायमोलकर साहेबांचा स्वभाव याच्यामुळे आणि प्रॉपरचा उमेदवार दिला जातो की बाहेरील उमेदवार इथे लादला जातो याच्यावरही पुढचं गणित वेगळं आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत महाविकास आघाडी, स्वतंत्र पक्ष, अपक्ष जे आहेत, जे सध्या जनतेशी संपर्क साधतायत आणि जनतेला सांगतायत की 15 वर्षामध्ये महायुतीच्या आमदाराने मेहकर मतदारसंघाचा विकास केलेला नाही. तुमच्या मते काय की विकास झाला किंवा नाही झाला? गेल्या 2 वर्षात माझ्या मते, मी पत्रकारिता करतो, माझा हॉटेल व्यवसाय आहे, माझ्या मते मेहकरमध्ये खूप सारे कामं झालेत, खूप सारे कामं चालू आहेत. विनाकारण कुणाला बदनाम करण्यात मजा नसते. काही खूप मोठे कामं प्रोग्रेसमध्ये आहेत, काही कामांचे वर्क ऑर्डर झाल्या, काही कामे बाकी आहेत. त्यामुळे मेहकरचा विकास झाला नाही असं म्हणण्यात अर्थ नाही. आज मेहकरहून कुठेही निघालो तर रस्त्याची कुठेही अडचण नाही, कुठेही पाण्याच्या याच्या त्याच्या कुठेही समस्या मला दिसत नाही. गजानन गारोळे साहेब यांच्या बोलण्यातून केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांची 30 ते 35 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यासह मेहकर मतदारसंघावर चांगली मजबूत पकड आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमदार डॉक्टर संजय रायमोलकर हे सुद्धा काम करत आहेत. रायमोलकर साहेब यांनी गेल्या 15 वर्षामध्ये विकासात्मक कायापालट केला. रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा असे गजानन गारोळे साहेब यांचे म्हणणे आहे. गजानन गारोळे साहेब यांनी आपल्याला मुलाखतीसाठी थोडा वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.